नमस्कार. नवीशा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर रोजच्या भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा आलाय. तर आज आपण बनवणार आहोत अस्सल गावरान चवीची चमचमीत आणि झणझणीत सांडग्याची रस्सा भाजी. टेक्स्चर बघा या भाजीची आणि चवीला तर विचारूच नका. अगदी एक नंबर लागते आणि ज्वारीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते. आता थोडीसं तर्रीसुद्धा टाकतोय भाजीवर. सांडग्याची भाजी तर्रीशिवाय खाण्यात मजाच नाही. एक नंबर लागते. चला तर मग वेळ न घालवता लगेच या रेसिपीला सुरुवात करतोय. तर मी 1 वाटी सांडगे घेतलेले आहेत. मी ह्या सांडग्यांचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता. तर आपल्याला ह्या सांडग्यांसाठी एक वाटण तयार करायचे. तर त्यासाठी मी एक मध्यम आकाराचा कांदा उभा काप करून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि एक मोठा चमचा खसखस घेतलेली आहे आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे. प्रथम आपण कांदा, खोबरं, खसखस आणि लसणाच्या पाकळ्या भाजून घ्यायच्यात. 1 चमचाभर तेल टाकलेलं आहे. प्रथम आपण कांदा टाकतोय त्याच्यामध्ये आणि आपल्याला जास्त पण भाजायचं नाही आहे. थोडंसं कलर चेंज करायचा आहे. त्याच्यामध्ये आता सुकं खोबरं टाकतो आपण जे किसून घेतलेलं आहे. लसणाच्या पाकळ्यासुद्धा टाकतो आहे आणि 1 चमचा जो खसखस घेतलेला आहे तो सुद्धा टाकतो आहे. थोडासा कलर चेंज झालेला आहे. आता आपण हे साईडला काढून घेतो आहे एका प्लेटमध्ये. थंड झाले की मग मिक्सरच्या जारमध्ये वाटून घेतो आहे आपण. तर मिक्सरचं जार घेतलं आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर आधी टाकलेले आहे. त्याच्यामध्ये आपण जेव्हा भाजून घेतलेलं आहे कांदा, खोबरं आणि खसखस आणि लसणाच्या पाकळ्या थंड झाले. आता मिक्सरच्या जारमध्ये टाकायचं आहे आणि पाणी टाकायचं आहे आणि मौसूद असं फिरवून घ्यायचं आहे. हे का फिरवून झालेलं आहे. आता साहित्य पण सांगते तुम्हाला. टोमॅटो बारीक चिरून घेतला, आलं लसूण पेस्ट, 1 चमचा जिरे आणि मसाल्यांमध्ये गरम मसाला, घरगुती मसाला घेतला काळा, लाल मिर्च पावडर, धनिया पावडर, चवीप्रमाणे मीठ आणि 2 तमालपत्र घेतलेले आहेत. तर पॅनमध्ये मी थोडंसं तेल जास्त टाकते. आपल्याला सांडगे तळून घ्यायचे आहेत. नंतर ना आपण तेल काढणार आहोत. तर मसाले जे मी घेतलेले आहेत ते प्रत्येकी 1-1 चमचा आहे आणि थोडीशी हळद घेणार आहोत आपण. चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. सांडगे पण तळून झालेले आहे. आता साईडला काढतो आपण. आता आपण जे सांडगे तळून घेतल्यात ते शिजवून घेणार आहोत. तर पातेल्यामध्ये थोडंसं पाणी टाकले. त्याच्यामध्ये सांडगे शिजवून घेतो आहे. 1-2 मिनटासाठी ठेवलेलं आहे. म्हणजे पटकन आपले सांडगे सॉफ्ट होतील. आता सांडगे शिजतात तोपर्यंत आपण फोडणी देतो आहे. तर पॅनमध्ये आपलं तेल जास्त झालं आहे ते आधी कमी करतो आहे. 2 मोठे चमचे तेल ठेवलेलं आहे. आता त्या तेलामध्ये जिरे, तमालपत्र आणि जो टोमॅटो आपण कापून घेतलेला आहे तो टाकतो आहे आपण. आलं लसणाची पेस्ट टाकतो आहे त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा. व्यवस्थित परतून घ्यायचं आणि आपण जे वाटून घेतलं होतं ते टाकतो आहे. आता त्याच्यामध्येच आपण थोडंसं मिक्सरच्या जारमध्ये पाणी टाकून शिजवून घेतो आहे. व्यवस्थित परतून झालं की त्याच्यावर झाकण ठेवते 5 मिनटासाठी. 5 मिनटात झाकण काढलेलं आहे. तुम्हाला दिसतच असेल मसाल्याने छानसं असं तेल सोडलेलं आहे. आता व्यवस्थित परतून झाले की आपण त्याच्यामध्ये आपण जे मसाले घेतलेले आहेत ते टाकतो आहे त्याच्यामध्ये. मसाले सर्व 1-1 चमचा आहे. हळदी पावडर अर्धा चमचा आणि चवीप्रमाणे मीठ आहे. तर व्यवस्थित परतून घ्यायचं. व्यवस्थित परतून झाले की त्याच्यावर परत एकदा झाकण ठेवतो आपलं. तोपर्यंत आपले सांडगे शिजल्यात का ते सुद्धा बघूया आपले. 1-2 मिनटासाठी झाकण ठेवतो. सांडगे पाहतोय आपण. सांडगे पण छानसे असे सॉफ्ट झालेले आहेत. शिजताना मी थोडंसं मीठ टाकलं होतं, माझ्या हातनं स्किप झालं. आता हे सांडगे साईडला काढतो. आता ते पाणी आहे सांडगे शिजवलं ते सुद्धा आपण वापरणार आहोत नंतर ना भाजीमध्ये. तर आता झाकण काढतो. आपल्या मसाल्या शिजल्यात का बघूया. मसाले पण मस्त असं तेल सोडलेलं आहे मसाल्यांनी. आता त्याच्यामध्ये सांडगे टाकतोय. कलर बघा ना किती छान आला आहे आणि थोडीशा तेलामध्ये पण भाजीला सार बघा किती छान आलं आहे. आता आपण जे शिजवलेलं पाणी आहे सांडग्यांचं ते टाकतोय त्याच्यामध्ये. तेवढंच पाणी ओतणार आहोत आपण. जास्त पातळ किंवा जास्त घट्ट करायचं नाही आहे आपल्याला.
व्यवस्थित परतून घ्यायचं. वास तर एवढा सुंदर सुटला आहे. आता त्याच्यावर झाकण ठेवते एक 5 मिनिटासाठी. गॅसची फ्लेम स्लो करायची. 5 मिनिटानंतर झाकण काढलेलं आहे. कलर बघ किती छान आला आहे आणि थोडीशा तेलामध्ये सार पण बघा किती छान आलेलं आहे. आता थोडीशी कोथिंबीर टाकतोय. तर कशी वाटली तुम्हाला ही चमचमीत सांडग्याची रस्सा भाजी? आहे ना एकदम सोपी आणि गावरान पद्धतीची रेसिपी. तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि तुमची भाजी कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि अशा छान-छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. परत भेटू अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.